गोपाळ कृष्ण गोखले पूल आता मुंबईकरांसाठी पूर्णतः आजपासून सुरू झाला हे सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी घोषित करतो. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. अंधेरीचा गोखले ब्रिज, अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा हा सगळ्यात महत्वाचा ब्रिज हा पडल्यानंतर गेली अनेक वर्ष हे काम प्रलंबित होतं आणि हे काम कधी होणार याची सगळी आतुरतेने वाट पाहत असताना आज अंधेरीचा हा गोखले ब्रिजाचं उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी खासदार श्री रवींद्र वायकर साहेब, त्याचप्रमाणे आमदार अमित साटम, आमदार मुजी पटेल काका, त्यासोबत अनेक माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात जल्लोषात या ठिकाणी गोखले ब्रिजचं उद्घाटन होत आहे. सर्वांच्या मनापासून अभिनंदन. आणि आज ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम करतोय, बांगर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांच्याही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या महिन्यात आम्ही इथे पालकमंत्री साहेब व्हिजिट केली होती. 15 मेची डेडलाईन होती. आज 11 मेला ते उद्घाटन करतायत. मनापासून महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. असा आहे की दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट एक्झिक्युटेड प्रोजेक्ट्स ऑफ बीएमसी इन रिसेंट टाइम्स. मग आज जे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारत होते की बंद का केला, कोणाच्या सांगण्यावरनं बंद केला, गोखले पूल कधी चालू करणार. अरे तुमच्या मतदारसंघातल्या डिलाईल रोड ब्रिजला 6 वर्ष लागली आणि बांगर साहेबांनी नमूद केलेले जेवढे पूल आहेत, तो कार्नॅक ब्रिज असेल, डिलाईल रोड ब्रिज असेल, अजून कुठला एल्फिस्टन असेल, रे रोड असेल, या सगळ्याचे टाइमलाईन जर तुम्ही तपासलेत तर प्रत्येक पुलाला किमान 4 ते 5 वर्ष प्रत्येक पुलाला लागलेली आहेत. आणि हा पूल कॉर्पोरेशनने 28 महिन्यांमध्ये 28 मंथ्स, कॉर्पोरेशन पण तेच आहे, अधिकारी पण तेच आहेत, सिस्टम पण तीच आहे. परंतु सिस्टम हाकणारा ज्या वेळेला बदलतो, पॉलिटिकल लिडरशिप ज्या वेळेला बदलते, लोकांनी निवडून दिले ज्या वेळेला लोकांच्या अपेक्षेनुसार प्रामाणिकपणाने काम करते, त्यावेळेला मुंबई महानगरपालिका काय मिरेकल करू शकते हे याचं अद्भुत उदाहरण आहे. अद्भुत उदाहरण. ही तीच महानगरपालिका आहे, तेच अधिकारी आहेत. परंतु ज्या वेळेला काम करण्याच्या इंटेंटमध्ये फरक पडतो, तुमच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो, तर तुम्ही हे अशा प्रकारचे हे मिरेकल आहे मुंबई महानगरपालिकेने घडवून आणलेलं. आणि तुम्ही बघितलं, खालून लाईव्ह रेल्वे आहे, खालून लाईव्ह रेल्वे जात असताना हा पूल ते ब्लॉक्स रेल्वेकडनं मिळवणं, त्या तेवढ्या वेळामध्ये ते बांधणं, ते काम कंप्लीट करणं, इट इज अ मिरेकल इन इटसेल्फ. मला असं वाटतं की गोखले पुलासारखे अनेक रेकॉर्ड्स आणि अनेक मिरेकल्स हे मुंबई शहराची येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांमध्ये मुंबई शहर त्याची वाट पाहत आहे. आणि अशा प्रकारचे अनेक मिरेकल्स आणि रेकॉर्ड हे मुंबई शहरामध्ये घडावेत, याकरता मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. याकरता मी संपूर्ण मुंबईकरांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडून मी विनंती करतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला आलेलो. मला कळत नाही, बांगर साहेब आपणही म्हटलं, साटम साहेब आपणही म्हटलं की ब्रिजला थोडा उशीर झालेला आहे. अंधेरी मधल्या ब्रिजला उशीर का होतो हा प्रश्नचिन्ह आहे मला. मेन ब्रिज ज्या वेळेला आपला सुरू झाला, मेन हायवेचा, त्यालाही अनेक वर्ष लागली. जोगचा कुठे गेली जोग, देव जाणे. खालचे दुकानं गेली, कोर्ट आले, सर्व काही आलं. आणि कधी सुरू होईल म्हणजे बोरवलीपर्यंत असणारी माणसं, विटीला जाणारी माणसं, इकडे जाणारी माणसं, हा ब्रिज होईल कधी हे सर्वांच्या मनामध्ये होते. ज्यावेळेला आपण भाषण करत असताना माझ्या मनामध्ये देखील तोच विचार आला.
आमच्या ह्या लोकांनी ईस्ट वेस्टला जाणाऱ्या लोकांनी देखील तोच विचार केला आणि होईल कधी, योग्य वेळ आल्यानंतर हे होतच. उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मीडियाचे बंधू, सर्वात प्रथम तर गोपाळ कृष्ण गोखले पूल आता मुंबईकरांसाठी पूर्णतः आजपासून सुरू झाला हे सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी घोषित करतो.